राष्ट्रवादी काँग्रेस वाडा तालुका यांच्याकडनं आयोजित केलेल्या खासदार चषक या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर सर्व क्रीडा रसिक, खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धा इथे संपन्न झालेल्या आहेत। खरं तर वाडा तालुक्यामध्ये सध्या क्रिकेट खूप मोठ्या फॉर्मामध्ये आहे। मोठ्या प्रमाणावर तरुणाई क्रिकेटकडे आपल्याला वळताना दिसते आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे इथे तालुक्यातीलच एक गाव एक संघ असलेला जो संघ जिंकला, त्यांनी जो खेळ केला तो अप्रतिम असा होता। सध्या सर्वच राजकीय पक्ष क्रिकेट स्पर्धा भरवताना दिसत आहेत, त्या माध्यमातून तरुणाई एकत्र करताना दिसत आहेत। क्रिकेट पासून खूप काही शिकण्यासारखं आहे। म्हणजे येणारा प्रत्येक बॉल हा टोळवायचाच असतो किंवा आपण आउट व्हायचं नसतं। म्हणजे प्रत्येक बॉल हा लक्ष देऊन जर आपण खेळलो तरच आपण जिंकतो। राजकारणामध्येही त्याच पद्धतीने विरोधकांकडून येणारे सगळे बॉल हे आपल्याला योग्य पद्धतीने टोळवता आले किंवा आउट न होता आपण पिचवर जर चांगल्या प्रकारे खेळू शकलो तरच आपण चांगला खेळ करू शकतो आणि बक्षीस जिंकू शकतो। येणाऱ्या आगामी काळामध्ये म्हणजे खरं तर पुढचं ऑक्टोबर पासून जे काही सुरू होईल तो निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार आहे आणि त्या रणसंग्रामांची तयारी आता राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी करायला सुरुवात केलेली आहे। त्या रणसंग्रामामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पद्धतीने खेळेल, चांगल्या पद्धतीने आपला खेळ दाखवेल आणि त्याचबरोबर इथे सगळी जी राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी एकत्र येऊन ज्या पद्धतीने एकोप्याने या स्पर्धा जशा यशस्वी केल्या त्याच पद्धतीने निवडणुकीमध्येही तो एकोपा दाखवतील अशा अपेक्षा व्यक्त करतो। सर्व कार्यकर्त्यांना, आयोजकांना, अगदीच ज्यांनी सलग 5 दिवस म्हणजे खासदार बाळामामा म्हात्रे चषक या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतोय की वाडा शहरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा भरवल्यात। खूप बाहेरून संघ आले, जिंकताना मात्र तालुक्यातलाच संघ जिंकलेला आहे। ही खरं तर ही अभिमानास्पदाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।